वगैरे लावलेले आहेत मुलांनी आणि खूप मस्तपैकी मस्त धमाल होणार आहे, डान्स होणार आहे, धुलिवंदन खेळणार आहेत. तर तुम्ही बघत राहा. तर इथे ना मी आता मटण पुलाव बनवण्याची तयारी करत आहे. तर इथे ना वेदांत स्पीकरवरती गाणी लावत होता आणि मी काय केलं का धुलिवंदन खेळायला ना उशीर होणार होता, म्हणजे रात्रीच खेळत होतो आम्ही. तर मग मी काय केलं की आधीच मटण पुलाव हा बनवून घेतला, कारण सर्वच दमलेले असतील आणि मी पण दमलेली असेल, मग मला करायला लवकर जमणार नाही. म्हणून मग मी आधीच मटण पुलाव बनवून घेतला आणि मग त्यानंतर बघा तुम्ही सर्वांनी मिळून धुलिवंदन खेळली आम्ही. आणि इथे ना बघा तुम्ही सर्व ननदबाई आहेत, त्यांची मुलं आहेत, मिस्टर आहे, मी आहे आणि सासूबाई पण होत्या, त्या साईडला उभ्या होत्या. त्या ओल्या वगैरे नाही झाल्या, पण तरी पण मुलांनी आहे ना त्यांना थोडा कलर लावलाच. तर बघा तुम्ही इथं सर्व कसे खेळत आहेत. आणि मिस्टर आहेत ना हे फर्स्ट टाईम इतकी होळी खेळतायत, त्याच्यामुळे खूपच मजा आली खेळायला. आणि आमच्याकडे भरपूर पाणी वगैरे असल्यामुळे, कलर वगैरे असल्यामुळे ना मुलांना पण खूप आनंद झाला खेळायला. आणि बघा मिस्टर कसे नाचतायत, खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आहे त्यांनी यावेळेस. आणि मग आम्ही पण सर्वांनी एन्जॉय केला आणि स्पीकरवरती गाणे लावल्यामुळे ना सर्वांनी खूपच जास्तीचा डान्स केलेला आहे. तर बघा इथे तुम्ही सर्व मिळून कसे करतायत. तर हा बघा एक छोटासा, तर हा पण मध्ये मध्ये करतो आणि तो पण खेळतो. मग त्याच्यासोबत सर्वच खेळत होते आणि हसत होते. तर सर्वांनाच खूप मजा आली, खेळून खूप भारी वाटलं. तर बघा, आणि बघा आता हे पण इथं पालवी बघा कशी डान्स करते, सर्व खूप खुश होते. तर आजचा धुलिवंदन खेळतानाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि यापुढेही आपले व्हिडिओज येत राहतील, तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचं भरभरून प्रेम द्या, सपोर्ट वगैरे, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे गाईज. तर आता आपले 1K सबस्क्रायबर होणारच आहेत, तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर पुन्हा आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.